दुसऱ्या गटातून जाऊन उभं राहिलो होतो आणि भारतीय जनता पार्टीचा आणि एकंदरीत महायुतीचा जो सत्तेचा माज या ठिकाणी अख्ख्या महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळतोय. नगरपालिका झाली असतील, त्याच्यानंतर महानगरपालिका, आता जिल्हा परिषद, एवढ्या सगळ्या याच्यातनं आम्ही उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी लढतोय आणि आम्ही लढत राहणार आहे. आम्हाला ही निवडणूक भारतीय जनता पार्टी आणि MIM यांनी मिळून जातीच्या आणि धर्माच्या नावावर नेली. भारतीय जनता पार्टीला मदत करण्यासाठीच MIMचा कॅन्डिडेट उभा राहिला आणि हे सगळे हे करूनही आम्ही ह्या सगळ्या संकटावर मात केली. शेंदूरवाद्यातनं आम्ही ही निवडणूक जिंकलो. खरं म्हणजे माझी काका वारले त्याच्यामुळं मी केस काढली होती, टोपी घालू, त्याचंही राजकारण आमदारांनी केलं. केस काढावंच लागतात हिंदू धर्मात घरातलं कोणी गेल्यानंतर, आणि त्याच्यावर टोपी जर घातली असेल तर ते मला असं वाटतं याच्यापेक्षा खालच्या पातळीवर त्यांनी जाऊ नये. सतीश चव्हाण ज्यांचं आम्ही विधानसभेला काम केलं, त्यांनी आमच्या विरोधात माणसं उभी केली. म्हणजे प्रशांत बम आणि सतीश चव्हाण या दोन शक्तींच्या विरोधात आम्हाला या तालुक्यात लढावं लागलं. खरं म्हणजे सतीश चव्हाणांनी आता याची कुठेतरी दखल घेतली पाहिजे की त्यांच्या आजूबाजूला त्या एक दिलीप बनकर सारखी मूर्ख माणसं जर आजूबाजूला ठेवली तर काय तालुक्यात या ठिकाणी परिणाम होऊ शकतो. विधानसभेलाही आम्ही सगळ्यांनी काम करून त्यांनी आज आमच्या विरोधात हा प्रयत्न केलाय. तर माझं एवढंच म्हणणं आहे की आता झाल्या निवडणुका, आता निकाल लागले, एवढ्या अमानुषपणे पोलिसांनी आमच्या लोकांवर या ठिकाणी लाठीचार्ज केला. सगळ्याच पक्षाचे लोक रोडवर आहेत आणि मी आल्यानंतर थोडेसे जवळ आल्यानंतर लोकांना ज्या पद्धतीने पोलिसांकरवी लाठीचार्ज झाला, मी त्याचाही निषेध या ठिकाणी करतो.